पाचव्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी महायुतीचे 5 उमेदवार अर्ज भरणार आहेत। मुंबई उत्तर पश्चिम शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यामिनी जाधव दक्षिण मुंबईमधून शिंदे गटाच्या वतीने अर्ज भरणार आहेत, तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के ठाणे लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम उत्तर मध्य मुंबईमधून आपला लोकसभेसाठीचा अर्ज भरणार आहेत, तर भिवंडी लोकसभेसाठी कपिल पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आणि हे सर्व अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। उज्ज्वल निकम यांनी सकाळी सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे। यावेळी त्यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केलेला आहे। निकम आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम उत्तर मध्य मुंबई लोकसभेसाठी रिंगणामध्ये आहेत आणि त्याआधी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। मेरे लाइफ में एक अहम कदम मैंने उठाया है, जो आज तक सिर्फ गुनहगारों के खिलाफ वकालत करता हूं, वो छोड़ के मैं राजनीति में आ रहा हूं। और आज नॉमिनेशन फॉर्म भरने के पहले मैंने सोचा कि भगवान गणेश का दर्शन ले, उनके आशीर्वाद ले। उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उत्तर मध्य मुंबईमधून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। मात्र तत्पूर्वी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। उमेदवारी घोषित झाल्यानंतर सुद्धा लगेचच उज्ज्वल निकम यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं आणि आज अर्ज ते भरणार आहेत आणि तत्पूर्वी त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। उत्तर मध्य मुंबईमधून भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि तत्पूर्वी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय।